पडतो यारवाळीत जायला लागते मला तिथं जाऊन गोण्या वावरात पोचल्यानंतर मला झालं होतं आईसाहेबांचं दर्शन. आईसाहेब काढत होते तेलाच्या डबल्यातल्या किड म्हणजे कसे किडीच्या शेंगा. मी पण घेतलं होतं हत्यार. इथं आईसाहेबांनी मला दिली होती कडी साखर. आईसाहेबांचं माझ्यासारखंच असतं चुनू म्हणून. कडी साखर काढली मग खाली आवट्यात चाललोय शेंगा तोडायला. म्हणजे कसं वरून खालून वर जायचं. खाली आवट्यात आल्यावर आपल्याला पप्पांचं दर्शन झालेलं आहे. मी केली होती इकडं वाल तोडायला सुरुवात. वालीला गोपार बी मस्त लागलं होतं आणि तोडायला बी पाटपाट उरकत होतं. सगळं तुडून झालं होतं. आता फक्त इकडं गोण्या शिवायचे काम राहिलं होतं. पप्पा शिवत होतं. पप्पा मी निघालो होतं घरी. पप्पा मम्मीला काय म्हणत होतं काय माहिती. तेल इशे बाजूला राहू द्या. मग आलो होतं. मग नंतर मम्मीला नेलं. आईसाहेब आल्या होत्या निम्म्या वाटत. घरी आल्यानंतर मग ना गोण्यांचं वजन करायला घेतलं. पण इशे असं झालं होतं गोणी ताकद जास्त आलती का माझी ताकद जास्त आलती काहीच कळालं. सारखीच गोण तुटत होती. पण कसं आहे हार नाही मानायची. डायरेक्ट आहे ना जाड बाजूला आहे ना वजन काटा लावला. वजन काटा आहे ना उचलता नाही ना असला पोटात गोळा यायचा ना. वजन बी मलाच बघायला लागायचं. शेवटी वजन केलंच. मग आहे ना बारक्या गोणीने जर वजन करायला त्रास दिला ना बारक्या गोणीला तिथल्या तिथं दणक्याने आपटून टाकतो. तिला घाबरल्यामुळे सहज उचलली मला. पप्पा तर कोणासाठीच नाही थांबलं. भूक लागली म्हणून स्वयंपाक झाला की लगेच जेवलं. म्हणलं आमच्यासाठी तर थांबायचं. आई म्हणली थांब रडू नको रे बाळा मी तुला जेवाय वाढीते. म्हणलं वाढवाई पटकन. जेवाय वाढलं होतं बिवडी गवार चपाती आणि मिरची बेसनातली. कसं आहे मग मी आलो होतो हॉलमध्ये मालिका बघाय. मालिका लय डेंजर आहे. मालिका बघता जेवून बसलो. मग कसं आहे मालिका बघायला 2 घास जास्त जातात. जेवण झाल्यानंतर मी लागलो होतो वाल निवडायला. वालीत एक अर्धी कीड सापडली ना. यापारी म्हणतोय तुमचा मालातले किडे. अरे आम्ही तर सगळ्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला ना तुला एक बी वाल एवढं ऐकायला नाही भेटणार. कसं आहे आम्ही एकत्र नाही म्हणून एवढं फावते. मग इकडं आईसाहेब आल्या होत्या मला मदत करू लागा. आईसाहेबांची झाली होती भांडी घासून. म्हणलं चला पटक्याने तुम्ही ना इथं आहे ना गवारीचे पोते भरून घ्या. मी तर जाळून घेतो. आईसाहेबांसमोर आहे ना लई अशी कामं करायला लागतात. माणसाला जेवढं जपत नाही ना तेवढं या वालीला सेवा करायला लागते. मस्तपैकी पाणी मारून घेतलं ना. आईसाहेबांच्या हातामध्ये मोडला होता काटा. आईसाहेब गेले होते वांगी तोडायला. फुकटची वांगी गावली म्हणून आईसाहेब बसले होते किती बी तोडत. मग घुसला ना काटा. कसला बारीक काटा आहे पण माणसाला डायरेक्ट सरळच करून टाकतोय. मग कसं आहे जात आहे का वाकड्यात कुणाच्या. इथं वाल निवडायचं सोडून आहे इथं झोपला होता. तर मी पण झोपतो तुम्ही पण झोपा. गुड नाईट.